नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आजच्या पत्रकार बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवावी यासाठीची पत्रकार बैठक आहे। पण ज्या पद्धतीनं भाजप हा पक्ष महाराष्ट्र राज्यामध्ये सुस्थितीत नसताना शिवसेनेचं हात धरून शिवसेनेचं बोट धरून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रस्थापित झाला, तशाच पद्धतीनं कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा कोणत्याही निवडणुका असतील, सन्मान्य उद्धवजींच्या आदेशानुसार आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर शहरात राजेश लाटकर, जयश्रीताई जाधव व छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी राबलो। पण आम्हाला त्या पद्धतीचा न्याय मिळेल का ही माझी शंका आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधील कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीतील नेत्यांनी बजेट दिलं का? निधी कुणी दिला? तर कुणीच दिला नाही। असा मग दुजाभाव का? फक्त राजकारणासाठी आणि वापरून घेण्यासाठी शिवसेनेचा उपयोग तुम्ही किंवा मातोश्रीचा उपयोग तुम्ही करून घेता का? हा यामागचा मूळ उद्देश होता। पण सद्य परिस्थितीमध्ये शिवसेनेकडे अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार आहेत। कमीत कमी 33 कॅन्डिडेट आत्ता मी शोधलेले आहेत, जे स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये सक्षम असतील, 100% निवडणूक लढवून 100% निवडून येतील अशा पद्धतीचे कॅन्डिडेट आम्ही शोधलेले आहेत। याची महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जबाबदारी घ्यावी। शिवसेनेच्या मागच्या योगदानाला विसरू नये व शिवसेनेला न्याय महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी द्यावा।